माझ्या साई बाबा, माझ्या साईनाथा। जय शिवराय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एसी व्हिडिओज फॅमिलीमध्ये। माझं नाव आहे सतीश। आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल। मित्रांनो, आम्ही आता नवीन वर्षाची सुरुवात आता थोड्याच दिवसात होणार आहे। काही दिवस राहिलेले आहेत आणि चाललेलो आहे मी शिर्डीला। तर पुढे आपण शिर्डीचा प्रवास बघणार आहोत। कुठची ट्रेन कशी काय जाते, सगळं वेळ वगैरे सगळं टायमिंग दिवस सगळं मी तुम्हाला सांगणार आहे पुढे या व्हिडिओमध्ये। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। मित्रांनो, सांताक्रूज स्टेशनला पोहोचलो। बरोबर आहे सर्व्हिस शाहीला 12131। मित्रांनो, आता मी आलेलो आहे दादरला। दादरला इथून प्लॅटफॉर्म क्रमांक 13 आणि 14 आमची ट्रेन 14वरून सुटणार आहे 12131 साईनगर शिर्डी। मी जाणार आहोत, ट्रॅव्हल करणार आहोत जनरल ट्रेनमधून। ट्रेनचा नंबर काय आहे सर्विस सांगेल 12131 साईनगर। ही ट्रेन सोमवार, बुधवार आणि शनिवार रात्री 9:45 सुटते। तर आम्ही सामान्य म्हणजे जनरलमधून चालले तर 135 रुपये घेतले ॲडल्टचे एका तिकीटचे। स्लीपरचे वगैरे तुम्हाला साईटवरून कळेल। माझ्या साई बाबा, माझ्या साईनाथा। बघूया कसं काय होतं ते। मित्रांनो, अजून लाईनला उभे आहोत। साईनगर शिर्डी। तर मित्रांनो, मी आता उभा आहे दादर मुंबईवरून सुटणारी साईनगर शिर्डी एक्सप्रेस। ही आता 9:45 इथून सुटेल। ही जे वार आहेत सोमवार, बुधवार आणि शनिवार 9:45 संध्याकाळी दादरवरून सुटते ही ट्रेन। आणि जनरल तिकीट आहे काहीतरी 135 रुपये। बाकी स्लीपर आणि ACचे तुम्ही ऑनलाईन म्हणजे वेबवरून वेबसाईटवरून तुम्ही माहिती करू शकता। तरी आता 9:45 इथून सुटेल। मित्रांनो, ट्रेनच्या आत आहे जनरल कंपार्टमेंट आहे। गर्दी नाही जास्ती, कारण किती ॲप आणून ते घालून ठेवले त्याचे। माझ्याकडे असताना नाही होते। मित्रांनो, आमची ट्रेन सुटलेली आहे दादरवरून शिर्डीला। 5 ते 7 वाजेचा प्रवास आहे दादर। आमचा हा कंपार्टमेंट आहे। सर्व्हिस शाहीला इथे बसली आहे। मित्रांनो, शिर्डीचा प्रवास सुरू झालेला आहे। गणपती बाप्पा, शिर्डीवाले साई बाबा फील्ड आहे। तर मित्रांनो, बसलेलो आहे। माझ्या साई बाबा, माझ्या साईनाथा। पोचलेलो आहे शिर्डी नगरी। तर मित्रांनो, सुपर थंडी आहे। मुंबई अजिबात थंडी नाही आहे इथे, एकदम खरंच गारठलो मी। इथून रिक्षा आपल्याला पकडायची आहे। मंदिराच्या जवळच आहोत। मंदिर आहे, आरती चालू आहे। मंदिर आहे, काय आरती चालू आहे। गेट नंबर 6। तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे भक्त निवास। तर इथे रूम अवेलेबल आहेत काय बघूया, आतमध्ये जायचं आहे। तर मित्रांनो, इथे आलेलो आहे, रूम फुल आहेत। सगळं वेटिंग रूम आहे, बसण्याची व्यवस्था इथे आहे। मित्रांनो 2 रुपयाची चहा आणि सर्वेश 3 रुपयाची कॉफी पितोय ना।
खूप स्वस्त आहे चहा कॉफी आणि टेस्टही चांगली आहे. मित्रांनो रूम घेतलेला आहे ॲट लास्ट 102. सगळं खालीच आहे. हा रूम आहे आमचा. पोकळ झालाय मित्रांनो. ॲटलास रूम भेटलेला आहे आणि एकदम रोडच्या जवळच आहे आणि इथून सरळ एक 10 मिनिटावर साईबाबाचं मंदिर आहे. खाली चाललो. तर मित्रांनो फ्रेश झालो आहे मस्त एकदम. रूममध्ये आल्याला आंघोळ केली. गरम पाण्याची फॅसिलिटी चांगली होती. तर आत्ता जाऊया नाश्ता करायला आणि नाश्ता केल्यानंतर येऊन झोपूया थोड्या वेळ. मग दुपारचं जाऊया साईबाबांच्या दर्शनाला. गुड मॉर्निंग. नाश्त्याच्या लाईनीत उभा आहे. शिर्डी लाईन आहे अशी. नाश्ता मोठी लाईन आहे बस स्टँड पाशी. तर मित्रांनो असे नाश्त्याचे पॅकेट आहे सर्वेच्या हातात. 5 रुपयाला एक पॅकेट. पॅकेटमध्ये काय काय बघूया. पुरी आहे येते मी फोडलं. त्याच्यात भाजी आहे वाटते आणि ही मिठाई आहे. चण्याची भाजी. गुड आफ्टरनून. झोपून उठलो आता चाललो दर्शनाला. तिथे सकाळचे दर्शन घेतले पाहिजे होते पण खूप थंडी होती एनर्जी नव्हती आणि झोपच नव्हती ट्रेनमध्ये पूर्ण झाली. त्यामुळे मग डिसाईड केलं की दुपारी जाऊ. बघूया आता दुपारचे दर्शन कसे होतात ते. सकाळी तर दर टाईम घेतोच दर्शन आणि कधी बी आलं तर. आता दुपारचं बघूया. मी देखील एक 7-8 वर्षांनी आलो आपण ना. 7-8 वर्षानंतर शिर्डीला येण्याचा आम्हाला योग आलेला आहे आणि बाबाने खरोखरच बोलवलं आहे. आमचं प्लॅन नव्हतं का अनप्लॅन्ड इथे येणं ठरलं आहे. ताबडतोब एका दिवसात रेडी झालो आणि आलेलो आहे. शिर्डी बस स्थानक आलेलो आहे. शिर्डी बस स्थानक सिटीमध्ये आहोत शिर्डी. साईबाबांचा किती मोठा पुतळा आहे बघा. मंदिराच्या जवळ बसलो. बाकी मोठासा पुतळा आहे साईबाबांचा. हे रिक्षा स्टँड. साईबाबा मंदिर एरिया. पुढे इथून वाटते एंट्री आतमध्ये. मित्रांनो कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे इथे. ऑलमोस्ट आम्ही दर्शनासाठी आता रांगेत जाणार आहोत. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही त्यामुळे शूटिंग करता येणार नाही. माझ्या साई बाबा दर्शन घेऊन आलेलो आहे. बघा दमलेत तो. अवघे 5 तास लागले. 5 नाही 4 तास झाले ना. 1:30 वाजता गेलो आणि 5:30ला बाहेर आलो. आणि गर्दी होती. आज गुरुवारचा दिवस आहे ना त्यामुळे गर्दी होती. आता दर्शन घेतलेले आहेत आणि इकडे मोबाईल आणि बुटं वगैरे ठेवतात. तर आता दर्शन घेऊन थोडंसं फिरणार आहोत आणि मग जाऊ जेवायला. गेट नंबर 8 वरून आता गेट नंबर 3 कडे जात आहे. बघूया थोडा नाश्ता करूया. थोडा घरी आहे इकडे बाबांचं. फुला पानाने सजली ही आपली द्वारका माई. फुला पानाने सजली ही आपली द्वारका माई. तुझी लीला अपरंपार आहे माझ्या साई. तुझी लीला अपरंपार आहे माझ्या साई. तुझ्या चरणात तुझ्या चरणात तुझ्या चरणात साई आहे आनंद वेगळा. तुझ्या चरणात साई आहे आनंद वेगळा. तुझ्या रूपाच्या मोहिनीत मन मोहला. तुझ्या रूपाच्या मोहिनीत मन मोहला. माझ्या साई नाथा माझ्या साई बाबा.
साई सगळे दुःख हरती, तुझ्या दर्शनाने साई सगळे दुःख हरती. तुझ्या भक्तीचा साई वेड मला लागला, तुझ्या भक्तीचा साई वेड मला लागला. तुझ्या रूपात साई माय बाप भेटला, तुझ्या रूपात साई माय बाप भेटला. जर साई प्रसाद करायचा असेल तर मंदिरापासून तुम्हाला 2 किलोमीटर असेल ना, 2 किलोमीटर तरी चालावं लागेल. त्याच्यानंतर मग हा साई प्रसाद बघा, वे टू माझ्या साई प्रसाद. साई बाबा माझ्या साईनाथा. पालखी निघाली साईची शिर्डी गावाला, पालखी निघाली साईची शिर्डी गावाला. पालखी खांद्यावर घेऊन भक्त चालले शिर्डीला, पायी चालले साई भक्त साईच्या भेटीला. माझ्या साई नाथा, माझ्या साई बाबा, माझ्या साई नाथा, माझ्या साई बाबा. कसं वाटलं जेवण? मस्त होतं ना? मस्त, पोट भरला एकदम. पोट भरला एकदम. 2 चपात्या, डाळ भात, भाजी, 2 भाज्या होत्या आणि शिरा होता. स्वीट डिश म्हणून शिरा होता लास्टला, पण मस्त पोट भरला एकदम. दूर होते दुःखाची सावली, साई तूच आमच्यासाठी आमची विठू माऊली. साई तूच आमच्यासाठी आमची विठू माऊली. तुझ्या नावाचा साई. मंदिराजवळच एक सुंदर असं गार्डन आहे, त्याच्या आत जाणार वगैरे. मला लागला तुझ्या नावाचा साई वेड मला लागला. पालखी खांद्यावर घेऊन भक्त चालले शिर्डीला, पायी चालले साई भक्त साईच्या भेटीला. माझ्या साई नाथा, माझ्या साई बाबा, माझ्या साई नाथा, माझ्या साई बाबा. अपरंपार आहे माझ्या साई, तुझी लीला अपरंपार आहे माझ्या साई. तुझ्या चरणात साई आहे आनंद वेगळा, तुझ्या चरणात साई आहे आनंद वेगळा. तुझ्या रूपाच्या मोहिनीत मन मोहला, तुझ्या रूपाच्या मोहिनीत मन मोहला. माझ्या साई नाथा, माझ्या साई बाबा, माझ्या साई नाथा, माझ्या साई बाबा.
तुझ्या दर्शनाने साई सगळे दुःख हरती तुझ्या भक्तीचा साई वेड मला लागला तुझ्या भक्तीचा साई वेड मला लागला तुझ्या रूपाचं साई माय बाप भेटला तुझ्या रूपाचं आम्हाला ॲक्च्युली स्टे करायचं होतं अजून एक दिवस, पण काय अर्जंट काम असल्यामुळे आम्ही ताबडतोब मग रात्रीची ट्रेन पकडली. ट्रेन वाकच सुपरफास्ट आहे. साईबाबाचे दर्शन झालेले आहे. एका दिवसात रिटर्न. च्या ट्रेनची इंजन आहे. आवाज बघा. माझ्या साई नाथा, माझ्या साई